नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द बॉय हू ब्रोक द बँक या रुस्किन बॉन्ड यांच्या सुंदर गोष्टीचं सोपं स्पष्टीकरण. चला तर मग पाहूया. रुस्किन बॉन्ड बद्दल थोडी माहिती आपण पाहूया. रुस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते लौंडर मसुरी भारत येथे त्यांच्या दत्तक कुटुंबासोबत राहतात. भारतात बाल साहित्याच्या वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना 1992 आणि 1999-2014 मध्ये पद्मश्री व पद्मभूषण हे सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. तर पाहूया आपण काय दिलं आहे या स्टोरीमध्ये. नातू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ as he swept the steps of the Pipal Nagar Bank owned by Seth Govindram. म्हणजे नातू नावाचा मुलगा पिपाल नगर बँकेच्या पायऱ्या झाडत होता. ही बँक सेठ गोविंदराम यांची होती. नातू स्वतःशीच कुरकुर करत झाडू मारत होता. He used the small hurriedly and carelessly and dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. नातू घाईघाईत व निष्काळजीपणे झाडू वापरत होता. झाडताना धूळ उडाली आणि पुन्हा पायऱ्यांवर बसली. म्हणजे तो जे झाडू मारत होता त्याच्याकडे बिलकुलही लक्ष नव्हते. ॲज नातू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट ए डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय. जेव्हा नातूने झाडू झाडताना आपल्या झाड्याने डस्टबिनवर आवाज केला तेव्हा सीताराम म्हणजे धोबीचा मुलगा तिथून गेला. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed cloths balanced on his head. सीताराम कपडे पोहोचवण्याच्या फेरीवर होता. त्याच्या डोक्यावर इस्त्री केलेल्या कपड्यांचा गाठोडा ठेवलेला होता. Don't raise such dust, he called out to Natu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? सीताराम त्याला म्हणाला की अशी धूळ उडवू नकोस. सीताराम विचारतो त्याला की तुला अजूनही 2 रुपये वाढीचा पगार न दिल्याने तू रागावला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे. नातू पुढे म्हणतो की म्हणजे त्याला बोलतो माझा नेहमीचा पगारही मला मिळालेला नाही. तो जरा कुरकुर करतच म्हणतो मला यावर बोलायचं नाही. इथे आपण पाहतोय की नातू झाडू मारतोय आणि बाजूला सीताराम कपड्यांचे गाठोडे घेऊन चाललाय. यावरून एक लक्षात येते की नातूराम अनसॅटिस्फाय होता, म्हणजे दुःखी होता की तो जे काम करतोय त्याचा मोबदला त्याला व्यवस्थित पद्धतीने मिळत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे शिकायला मिळतं की गरीब माणसांचे प्रश्न आणि संघर्ष खूप असतात. यावरून तो जो विचार करतोय त्याच्यावरून ही गोष्ट लक्षात येते की गरीब माणसांचे प्रश्न आणि संघर्ष खूप मोठे असतात. त्याचबरोबर त्याला हवंय त्याच्या मते तो व्यवस्थित काम करतोय पण त्याला आहे तो मोबदला पण व्यवस्थित मिळत नाही. अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? आज पगार मिळण्याचा दिवस आहे. आज महिन्याचा 20वा दिवस आहे. कोण विचार करेल की एखादा गरीब माणसाचा पगार बँक थांबवेल? नातू म्हणतो जसेच मला पैसे मिळतील मी निघतो. मी या ठिकाणी अजिबात राहणार नाही. नातूला खूप राग आला होता. म्हणजे तो पुढे म्हणतोय ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय ऑफ, नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. म्हणजे मी माझा पगार मिळताच म्हणजे माझे पैसे मिळतात क्षणी मी हा जॉब म्हणजे हे काम सोडून जाईल. अँड नातू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सर्वल टाइम जस्ट टू इम्पॅसिस हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. नातू म्हणतोय जसे मला पैसे मिळतील मी निघून जाईन. त्याचबरोबर तो डस्टबिनवर काय करतोय झाकण आपटून आपली नाराजगी व्यक्त करतोय आणि स्वतःलाच धीर देतोय. एम्पॅसिस म्हणजे लक्ष वेधून घेणे. वेल आय विश यू लक सेड सीताराम. तर सीताराम काय म्हणतोय ठीक आहे तुला शुभेच्छा. आय विल कीप लुकआउट
फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. मी तुला एखादे काम मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. अँड ही plodded barefoot along the road, the big bundle of cloth hiding most of his head and shoulder. सीताराम तिथून रस्त्यावरून पायात काही नसलेला, म्हणजे त्याच्या पायात चप्पलही नव्हती, असे प्लडेड म्हणजे जड पावलांनी चालत निघाला. त्याच्याकडे कपड्यांचे एक मोठे गाठोडे होते. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of sweeper. Typing is a bundle together. He said, I know of a sweeper boy who is looking for work. सीताराम चौथ्या घरात गेला. तिथे त्याला समजले की तेथे झाडूवाला हवा आहे. सीताराम म्हणतो, माझा एक झाडूवाला मित्र आहे, त्याला नवीन काम हवे आहे. तो बँकेत काम करतो, पण त्याला पगार दिला जात नाही. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. मग सीताराम तिथे त्या लेडीजला सांगतो, त्या मिस्टर श्रीवास्तवला सांगतो की माझा एक असा मित्र आहे की जो स्वीपर आहे, म्हणजे झाडूवाला आहे, आणि त्याला तो आता सध्या बँकेत काम करतोय, पण त्याला बँकेतही व्यवस्थित पगार, बँकेच्या ठिकाणी तिथे त्याचं पेमेंट म्हणजे पगार व्यवस्थित दिला जात नाहीये. तर पुढे काय होतं, इज दॅट सो, सेड मिस्टर श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम्स अँड सी मी टुमॉरो. तर ती मिस्टर श्रीवास्तव काय म्हणते की ठीक आहे, तू त्याला सांग की मला येऊन भेटून जा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. इकडे सीताराम खूप आनंदी होतो आणि आपले गाठोडे, होस्टेड मीन्स खांद्यावर उचलून घेणे, तो खांद्यावर उचलून घेतो आणि तिथून निघून जातो. तो खूप खुश होतो की मी ज्यांना सर्व्हिस करतोय त्यांनाही खुश करतोय, त्यांच्या गरजेला मदत करून, आणि माझ्या मित्रालाही करतोय. मिस्टर श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू आय अबाउट लुकिंग आफ्टर अ बेबी and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for People Nagar market place to make customary tour of the cloth shop. मिसेस श्रीवास्तव काही खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या आणि त्यांच्या तिथे ज्या आया होत्या, जे घर सांभाळत होत्या, त्यांना सांगून गेले की स्वयंपाकाला जेवण वेळेत तयार कर, आणि मी पीपल नगर बाजारात निघाले आहे, जेथे त्या कस्टमरी म्हणजे नेहमीप्रमाणे खरेदी करत असत. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of People Nagar. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for a 5 minutes they discussed its shade, texture and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that said Govindaram's bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month." जेव्हा मिसेस श्रीवास्तव पीपल नगरच्या बाजारात गेल्या तेव्हा तिथे एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली त्यांना त्यांची एक मैत्रीण म्हणजे फ्रेंड भेटली, मिसेस भूषण. त्या मिसेस भूषण उन्हामुळे खूपच त्रस्त झालेल्या होत्या आणि मोठ्या रुमालाने त्यांचे तोंडावरचा घाम पुसत होत्या. आणि त्याच वेळी त्या म्हणाल्या की पीपल नगरमध्ये इतके तापमान कधीच नव्हते. मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव या कपड्याचा एक क्लॉथशी रिलेटेड नमुना जो होता त्यांच्याकडे, म्हणजे एक होतं कापड, त्याबद्दल त्या दोघी डिस्कशन करू लागल्या. त्याचा रंग, त्याचे डिझाईन, टेक्स्चर याविषयी त्या चर्चा करू लागल्या. शेवटी मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, माझी मैत्रीण सेठ गोविंदराम यांच्या बँकेमध्ये कामगारांना पगारच मिळत नाही.
म्हणजे त्या बँकेत कामगारांना पगारच मिळत नाही। आजच सकाळी मला कळाले की त्यांच्या झाडूवाल्याच्या पण महिनाभर पगार मिळालेला नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्यातून आपण काय शिकतो तर गरीब लोकांचे प्रश्न, बँकेची बेपर्वाई आणि मित्र मदतीला धावतो। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।